अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिन दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। काही पंचांगानुसार तिथीची सुरुवात समाप्ती वेळेमुळे 20 किंवा 21 मार्च असा फरक दिसू शकतो। पण महाराष्ट्रात स्वामी प्रकट दिन कधी साजरा केला जाईल, या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। 2026 मध्ये स्वामी प्रकट दिन 20 मार्च शुक्रवार चैत्र शुद्ध द्वितीया दिवशी महाराष्ट्रभर सर्वत्र साजरा होईल। हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी स्वामींनी अक्कलकोट येथे प्रकट होऊन भक्तांचे उद्धार कार्य सुरू केले होते असे मानले जाते। गुरुकृपा मिळवण्याचा हा विशेष दिवस आहे। संकट, अडचणी, आर्थिक अडथळे दूर होण्यासाठी उत्तम दिवस आहे। या दिवशी सेवा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या वचनाची आठवण करून देणारा दिवस आहे। स्वामी प्रकट दिनाला सकाळी घर स्वच्छ करून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ईशान्य दिशेला ठेवावी। फोटोला पिवळी फुले, केशर, चंदन अर्पण करावे आणि फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा। दिवसभर नामजप करावा। ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा किंवा शक्य असेल तर 1008 वेळा जप करावा। स्वामी प्रकट दिन दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पारायण करणं अत्यंत शुभ मानलं जातं। परंतु श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणे शक्य नसेल तर या ग्रंथातील एक अध्याय तरी किमान वाचावा। नैवेद्यामध्ये शिरा, खीर, बेसन, लाडू, पिवळी मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा आणि कुटुंबाला प्रसाद द्यावा। या दिवशी अन्नदान, दानधर्म करावा। गरजूंना अन्नदान, गाईला चारा आणि मंदिरामध्ये आपल्या इच्छेने नारळ अर्पण करावेत। अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने स्वामी प्रकट दिन साजरा करावा। यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।